शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की आता आपण इथं सोलार पॅनल फिक्स करणार आहेत। आपलं पूर्वी फिक्स केलं होतं, परंतु इकडे आपले चुलत्यांची विहीर खांदायला चालू होती, त्यामुळे आवाजानं दगड उडून पाट्यांचे नुकसान होऊ नये, पॅनलचे नुकसान होऊ नये, त्यामुळे आपण पॅनल पूर्णपणे खोलून ठेवलं होतं। आज आपण पाहूयात की परत पॅनल कसे जोडायचं आहे आणि काय काय करायचं। सगळ्यात पहिले महत्त्वाची काळजी घ्यायची की एक पॅनल असं असतं ज्याला पहा तुम्ही, ही अशी अर्थ असते, अर्थचं केबल लावलेलं असतं वेगळं। तर हे अर्थचं केबल आपल्याला कंट्रोलला जोडायचं, कंट्रोलच्या जवळ अर्थिंग केलेली असते तिथं जोडायचं असतं। त्यामुळे हे जे पॅनल आहे, सर्वप्रथम हे पॅनल फिक्स करून घ्यायचं। आपलं जे सौर कृषी पंप आहे तो GK एनर्जीचा आहे आणि हे कंट्रोलर जवळ अर्थ देण्यामुळं आपण ही पहिले इथं फिक्स करून घ्यायचं, कारण एकच असतं ज्याला की अर्थचा सप्लाय दिलेला असतो। त्यामुळे काळजी घ्यायची की सर्वप्रथम हे पॅनल फिक्स करायचं। आता आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण पॅनल कसे फिक्स करायचे हे पाहणार। असं पॅनल ठेवल्यानंतर आपल्याला हे असे एक नट बोल्ट आणि 2 वायसर आहेत, ते वायसर घ्यायचे आहेत आणि जिथं आपल्याला इथं पॅनल फिक्स करायचं आहे त्याच्यावरून एक वायसर लावायचा आहे आणि खालून वायसर लावायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे नट आणि बोल्ट बसवल्यानंतर आपल्याला ते टाईट करून घ्यायचं आहे। एक पाना वापरायचा, 10चा पाना लागतो त्याला बहुतेक, आणि त्या पाण्यानं टाईट करून घ्यायचं आहे। आता आपण पूर्ण सोलार स्टेप बाय स्टेप कसा पूर्ण बसवायचा ते आपण पाहणार आहोत। घरच्या घरी आपण स्वतः कुणालाही न बोलवता एकदम सोप्या प्रकारे तो फिक्स करू शकतो। तुम्ही पुढे पाहत राहा, मी पूर्ण माहिती देत राहील। अशा प्रकारे आपला पॅनलचा एक सेट जोडून कंप्लीट झाला आहे। 5 HP सौर ऊर्जेचा आहे सोलार पॅनल। 5 HP मध्ये एकूण 14 पाट्या येतात आणि ते 2 ठिकाणी बसवलेले आहेत। आपल्या एका स्टँडवर बसवलेले नाही, तर एका स्टँडवर 6 आणि दुसऱ्या स्टँडवर 8 आहेत। तर एका स्टँडच्या 6 पाट्या आहेत त्या बसून झाल्या आहेत। मी एकटाच आहे बसवायला, पाट्या उचलणं, फिट करणं, ठेवणं सगळं एकटाच करतोय, त्यामुळे वेळ लागत आहे। आपण नक्की पाहू शकता खाली वायरी तसंच सोडलेले आहेत। आपल्याला नंतर त्याचे व्यवस्थित कनेक्शन देणार आहोत। ते कनेक्शन कसे द्यायचे, काय करायचे मी पूर्ण पुढे सांगणारच आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे आपल्याला सगळी माहिती मिळेल की जेणेकरून आपण घरच्या घरी सोलार पॅनल खोलून बसवू शकतो। आपल्याला काय अडचण आली तर आपण खोलू पण शकतो। हे पहा मित्रांनो, हे जे आहे हे त्याचं वायरचा सप्लाय दिला आहे आणि हे खालून जे आहे ते आपण वरच्या साईडला केलंय, तिथं केलंय वरच्या साईडला। आता पाट्या अशा बसवायच्या आहेत आपल्याला जेणेकरून दोन्ही जे आहेत ते सप्लाय एका जागेवर येतील, जवळ येतील। त्यामुळं तिचा आपण वर केला आहे सप्लाय आणि हिचा खाली करायचा आहे। अशा प्रकारे इथं पॅनल ठेवला ढकले अगोदर मधले फिक्स करायचे, नाहीतर लय पंचायत मध्ये पॅनल ठेवताच येत नाही नंतर। तर लक्ष द्या, इथं 2 होल आहेत, इथं एक होल आहे आणि इथं खाली एक होल आहे। आपल्याला काय करायचं आहे, एक होल वरचा जे आहे त्यातनं बसवता खालच्यात बसवायचं, म्हणजे मग वरून खालून जे अंतर आहे ते एकदम व्यवस्थित राहतं। आणि बसवताना नेहमी लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचा नट बोल्ट असतो त्याला वरून एक वायसर लावायचं आणि ते इथं बसवून टाकायचं। आणि खालून एक घेताना हे अशा प्रकारे एक वायसर घ्यायचं आणि हा बोल्ट आहे, नट आहे, तो इथं अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे एका प्लेटला 4 नट बोल्ट बसतात, ते 4 नट बोल्ट फिक्स करून घ्यायचे। एक प्लेट एक वेळेस पूर्णपणे फिक्स करून घ्यायची, जेणेकरून घसरून इकडे तिकडे जाणार नाही किंवा पडणार नाही। हे पहा, शेवटी सगळं जोडीच व्हायचं झाल्यानंतर का व्हायना पण मदतीला आले आमचे भाऊ आणि आमचे परम मित्र शिवदत्त बाप्पा मुंडे। आणि आता ते 2-3 राहिलेल्या पाट्या ठेवत आहेत। उलटी झाली आणि जास्तीचं जर सोबतीला असतील तर अजून चांगलंच, एकट्यानं बसवायला खूप परेशानी होती। त्यामुळे असं दोघं असल्यास एकदम व्यवस्थित ठेवता येते आणि प्लेट तुटणार नाही याची एकदम पुरेपूर काळजी घेतली जाते। मित्रांनो, मला जशी शेवटी होईना यांची मदत झाली, तशीच आपल्याला या व्हिडिओची मदत आपला सोलार पॅनल फिक्स करताना होणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर असेच नवनवीन शेतीविषयी किंवा जोडधंदे याविषयी व्हिडिओ असतात, तरी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत ती माहिती योग्य वेळेत पोहोचेल। आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि हो, आपल्या जर सोलार पॅनल विषयी काही अडचणी असतील तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्याचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। हे पहा मित्रांनो, आपल्याला कनेक्शन देताना आता सिरीज मध्ये कनेक्शन द्यायचं आहे। आपण पाहू शकता, ही जी पिन दिसते ही प्लसची पिन आहे, इथं प्लसचा साइन पण आहे बघा, इथं प्लसचा साइन आहे लिहिलेला आणि ही मायनसची पिन आहे। या पाठीचा
प्लस आहे आणि दुसऱ्या पाठीचा मायनस आहे. तर आपल्याला हे असं आता पुढे कंटिन्यू सिरीज मध्ये जोडत जायचं. ह्या पाठीचा तो इकडे आपण जोडा, आता याचा प्लस या पाठीच्या मायनस मध्ये जोडायचा अशा प्रकारे. आणि हेच आपल्याला पुढे कंटिन्यू प्लस मध्ये मायनस असं सिरीज मध्ये जोडत जायचं. अशा प्रकारे पुढे आपल्याला कंटिन्यू प्लस मायनस असं कंटिन्यू जोडत जायचं. पाहताना एवढं लक्ष देऊन पाहायचं की आपण प्लसला मायनस जोडतो, जेणेकरून सिरीज मध्ये आपल्याला व्होल्टेज चांगल्या प्रकारे भेटेल. पॅरलल जोडणीमध्ये व्होल्टेज कमी भेटतं आपल्याला आणि परफॉर्मन्स मोटरचा होतच नाही, चालतच नाही मोटर. त्यामुळे जोडताना एवढं लक्ष द्यायचंय की आपण हे कनेक्शन सिरीज मध्ये जोडू. आणि एवढं लक्ष द्यायचं, जोडताना एवढी काळजी घ्यायची की याच्यामध्ये डीसी पॉवरचा करंट असतो आणि तो चांगला जास्तच आपल्याला बसतो. त्यामुळं काळजीपूर्वक बसवायचे आहेत आणि पूर्ण पिन बसली का हे पण पाहायचं आहे, जेणेकरून लूज कॉन्टॅक्ट राहून पॉवर सप्लायला प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला आता इकडचं मायनस घेऊन दोन्हीचं एक कनेक्शन करायचं. आपल्या 2 सेट मध्ये पॅनल टाकलेले आहेत, त्यामुळं असं करावं लागतंय. प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे एवढी काळजी घ्यायची फक्त. आता हे पहा, शेवटचं पॅनल आहे. आता हे आपल्या इथून आता रिटर्न जायचंय जाताना. तर तुम्ही इकडे पहा, ही प्लसची पिन आहे. नक्की व्यवस्थित पाहायचं प्लसची पिन कोणती असते. मेल पिन आहे, ही मेल पिन आहे आणि ही फिमेल पिन आहे. हे मेल फिमेलचं कनेक्शन द्यायचं आपल्याला. मेलचं किंवा फिमेलचं कनेक्शन द्यायचं नाही. ते देता पण येत नाही, कारण ते ऍडजस्टमेंट कशी आहे, पण चुकून बसवताना होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची, बाकी काही नाही. आणि आता ही दुसरी लाईन आपल्याला वरच्या पॅनलची लाईन आता ही प्लस मायनस जोडत न्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे प्लस आणि मायनस. हे पहा मित्रांनो, आता आपलं पूर्ण वायरिंग करून झालं. इकडून ते पार त्या पॅनलला आपण तिकडून जोडून सिरीज मध्ये पूर्णपणे वायर इथं आणलेत. आता इथं आल्यानंतर हे प्लस आणि हे मायनस अशा प्रकारचे 2 वायर आले आहेत आपल्याकडे. आता इथं जे कंट्रोलर आहे त्याच्यामध्ये आपलं हे प्लस आहे, हे प्लस मध्ये प्लस लावायचं आहे. आणि आता हे मायनस आहे, तर आपण हे मायनस मध्ये लावत आहोत. इथं लावताना व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण शॉक बसण्याची शक्यता असते. आणि हे प्लस मध्ये प्लस लावायचे. हे पाहू शकता तुम्ही. आता आपण कनेक्शन दिलं आणि प्लस मध्ये प्लस आणि मायनस मध्ये मायनस केल्याबरोबर हे कंट्रोलर मध्ये पॉवर आले आहे. हे पाहू शकता आपण, कंट्रोलर चालू झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं पूर्णपणे सक्सेसफुल जोडणी झाली आहे सौर पॅनलची. त्यामुळे आपण एवढं लक्षात घ्या की आपण स्वतः काही अडचण आली तर पॅनल खोलून स्वतः फिट करू शकतो. ना कुणाची वाट पाहण्याची गरज आहे किंवा त्या लोकांना बोलवण्याची गरज आहे. मित्रांनो, पॅनल जोडून झाल्यानंतर आपण मोटरचं स्विच ऑन केलं होतं आणि स्विच ऑन केल्यानंतर आता इकडे पाणी भरण्यासाठी आलो आहे मी शेतामध्ये. पाहू शकता आपल्या इथे 1 एकर कांद्याचा प्लॉट आहे. दुसरीकडे जिथं आपण सोलार पॅनल फिक्स केलं तिथे 1 एकर आहे आणि अजून एक ठिकाणी 1.5 एकर आहे. असं मिळून आपलं 3.5 एकरचं कांद्याचे प्लॉट आहे. आणि सर्व जी भिजणं आहे आपलं ते याच मोटरवर येतं. हे पहा, अशा प्रकारे पाण्याला एवढं प्रेशर आहे. 5 HP सोलारचा पंप आहे आपला GK एनर्जीचा. त्याचं एवढं आउटपुट आहे पाण्याचं. आपण पाहू शकता प्रत्यक्ष 2.5 इंच पाईपलाईन आहे ही आणि एवढं पाणी चालत आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण जे कांद्याची लागवड 3.5 एकरमध्ये केलेली आहे ती वेगवेगळ्या 3 प्रकारे केलेली आहे. ती कशी केली आहे यावर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला पाहता येईल. आपल्याकडे कशा प्रकारे कांद्याची लागवड केली जाते ते देखील आम्हाला कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचता येतील. धन्यवाद.